हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. मी पूजा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. इथे आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे. मी हेअर ऑइल करून घेते, कारण की हेअर वॉश करायचं ना, त्याच्यामुळं म्हणलं ऑइल थोडं करून घ्यावं आधी लावून. मी इथं थोडंसं कापूर आणि ऑइल मिक्स करून लावते, गरम करून थोडंसं. त्यानं ड्रॅन्ड्रफ पण होत नाही. प्रेग्नेन्सीमुळे माझं इतका हेअरफॉल होतं ना की बस, असे खूप मोठे 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 पण केस झालेत ना, लांब, आणि असेच गळतात. हेअर ऑइल करून अर्धा तास ठेवावं लागतो ना, सगळं तसंच राहिलं होतं ना, मग ते सगळं सेट करून घ्यावं म्हणलं, म्हणजे दुपारच्या स्वयंपाकाला लगेच स्वयंपाकाची लगेच तयारी करता येते. कारण की किचन कट्टा फ्रेश असलं की स्वयंपाक करताना पण मस्त वाटतं, छान वाटतं. इथे इथे मी ब्रेकफास्टचे लगेच भांडे थोडेसे पडले होते, ते घासून घेत होते. किचन असा क्लीन किती वेळ जास्तीत जास्त किती वेळ स्वच्छ असं क्लीन राहू शकतो ना. मी इथं फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली. मला इथं शिरा खायची क्रेविंग झाली होती, म्हणून मी इथं माझ्यासाठी शिरा बनवत होते. तर काही किचनची हालत परत तशीच होणार होती माझ्या. आज मला इथं बाहेर पण जायचं होतं, थ्रेडिंग वगैरे करून यायची होती. त्याच्यासाठी मी पटपट आवरत होते काम. शिरा वगैरे खाऊन झाल्यानंतर मी इथं तयार झाले होते. पण माझ्या फ्रेंडला यायला थोडा टाईम होता, त्याच्यामुळं म्हणलं आपण दुपारचं स्वयंपाकाची तयारी करून जावं. माझा आज पूर्ण दिवस किचनमध्येच जाणार आहे असं मला वाटत आहे. कारण की बाहेर पण जायचं आहे, परत येऊन स्वयंपाक करायचा आणखीन. आणि माझा मुलगा स्कूलमधून येण्याच्या आधी आम्हाला वापस पण यायचा आहे. तो 12 वाजता येतो ना, त्याच्यामुळं आम्ही लवकरच निघालो होतो. 10 वाजता मी इथं स्वयंपाकाची तयारी करते सगळी. कारण की परत बाहेर गेल्यानंतर थोडा थकवा येतो ना, आल्यानंतर परत काहीच करणं होत नाही. चला तर मग आम्ही आलो तिथं बाहेर आज मार्केटमध्ये. थोडंसं डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं. खूप छान छान कलेक्शन होतं इथं, असं सगळंच आवडत होतं, पण खूपच महाग सांगत होतं ते दुकानदार. खूप महाग म्हणजे खूप महाग सांगत होते. खूप छान छान कलेक्शन होतं, पण मला तर खूप आवडलं. मी तर काही घेतलं नाही तसं, पण तिनं काही काही घेतलं थोडंसं. परत तिथून आम्ही गेलो पार्लरमध्ये. हेअर कट करायचं तर काही फिक्स नव्हतं, पण थ्रेडिंग करून यायची होती. पण मी आज इथं माझा फायनली हेअर कट पण केला. माझ्या एवढ्या लांब केसांचा मी 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 ना खूप म्हणजे खूप छोटे केस कट करून आले आहे. तर कसे वाटत मला सांगा. त्याच्यानंतर आम्ही परत परत आम्ही समोसा घेऊन आलो होतो घरी खाण्यासाठी. तो आम्ही एन्जॉय केला. आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.